छत्रपती शिवरायांच्या संघर्षाने आणि शेकडो मावळ्यांच्या रक्ताने हा महाराष्ट्र आणि हे संपूर्ण स्वराज्य घडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट खरं तर आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय आहेत. छत्रपती शिवरायांचे राजवाडे असो किंवा आपल्या छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले असो. खरं तर छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती असून हेच गडकिल्ले आपल्याला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतात. हेच गडकिल्ले सह्याद्रीमध्ये खंबीरपणे उभे राहून आपल्याला वाईट काळात जगण्याचे धाडस देत असतात. याच गडकिल्ल्यांची आज अतिशय खरं तर आपल्याला दुर्दैवी अवस्था पाहायला मिळते. मित्रांनो, मी बोलतोय कोल्हापूर येथील विशाळगडाविषयी. मित्रांनो, आताच 1-2 दिवसापूर्वी यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना माझ्यासमोर हा व्हिडिओ आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हा व्हिडिओ खरं तर विशाळगडाचा आहे. आज अतिशय या गडाची दुर्दैवी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, किल्ले विशाळगड हा नुसता गड नाहीये, तर तो आपल्या महाराजांच्या पराक्रमाची प्रतिमा आहे. हा तोच विशाळगड आहे जिथे महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरूप सुटून विशाळगडावर पोहोचले होते. आपले वीर बाजीप्रभू देशपांडे आणि कित्येक मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं आणि छत्रपती शिवरायांना सुखरूप विशाळगडावर पोहोचण्यास मदत केली. आणि त्याच गडाची काही लोकांनी आज वस्ती करून ठेवली आहे. या गडावर मित्रांनो तुम्हाला अनधिकृत दर्गासुद्धा पाहायला मिळेल. कोणाच्याही खरं तर मित्रांनो आपल्या भावना दुखावण्याचा हेतू नाही आहे, पण या सर्व अतिक्रमणाच्या गोष्टी थांबल्याच पाहिजेत. छत्रपतींचे गडकिल्ले हे कोणा एकाची जहागिरी नसून हे अतिक्रमण थांबलेच पाहिजे. इतकंच नाही तर विशाळगडाविषयी आणखी काही माहिती शोधत असताना मला विशाळगडावरील हा व्हिडिओ समोर आला. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्त जुना नसून 1-2 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला, हा तोच विशाळगड आहे मित्रांनो, ज्या गडावर आज आपल्याला दारूच्या बाटल्यांचे खचच्या खच पाहायला मिळतात. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मित्रांनो खरं तर मान शरमेने खाली जाते, कारण आपल्या छत्रपती शिवरायांनी आणि कित्येक मावळ्यांनी आपलं रक्त सांडून हे गडकिल्ले घडवलेले आहेत आणि त्याच गडकिल्ल्यांवर आज आपल्याला या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. मित्रांनो, ही खरं तर आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी बाब आहे. छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले हे खरं तर त्यांच्या पराक्रमाने आणि कित्येक मावळ्यांच्या रक्ताने पावन आहेत. त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीला जर आपली संस्कृती दाखवून द्यायची असेल आणि त्यांना शिवविचार जर सांगायचे असतील तर या गडकिल्ल्यांचे संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे. नाहीतर आज एका गडाची ही अवस्था आहे, पुढे जाऊन अनेक गडांची ही अवस्था होऊ नये यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. आपल्याला जर आपली संस्कृती, आपली परंपरा जर टिकवायची असेल तर आपल्याला छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले जपलेच पाहिजेत.